नॉर्मल सा टफ प्रश्न, ठीक आहे, जास्त टफ नाही, इतका पण टफ नाही, ठीक आहे, बघितल्यावर उत्तर येतं. पण समजा तुम्ही नवीन तयारी करत असाल किंवा तुम्हाला जास्त माहित नसेल, तर हा प्रश्न तुम्हाला थोडासा गाजू शकतो, ठीक आहे. बघा, आता हा प्रश्न दिलेला आहे, काही गोष्टी माहित नसतात, ठीक आहे, त्या गोष्टी या प्रश्न तुमच्या क्लिअर होतात. बघा, पहिले काय आहे, तुम्ही सांगितलं तुम्हाला भागाकार चेक करायचं, कुठे भागाकार दिसतो आपल्याला नाही सर, मग काय करायचं, गुणाकार. बघा, 5 किती होईल, 20 वजा 3 गुणिला 0 अधिक 0 गुणिला 5 अधिक 5 गुणिला 4. आता तुम्ही म्हणशाल सगळे गुणाकार एका ठिकाणी करायचे असतील, तुम्ही सगळे गुणाकार एका ठिकाणी केले तरी चालतात, ठीक आहे. पण काय होतं, कधी कधी भागाकार गुणाकार जर सोबत असले तर थोडीशी मिस्टेक होती, ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की सगळे गुणाकार एकदाच करायचे, तुम्ही एकदाच पण करू शकता आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप पण करू शकता, ठीक आहे. जर प्रॅक्टिस करत असाल तर स्टेप बाय स्टेप करायची, आणि नंतर जेव्हा प्रॅक्टिस झाली, आपण परफेक्ट झालो की मग सगळ्या गोष्टी जागेवर करायच्या, ठीक आहे. बघा, आता एकदा स्टेप बाय स्टेप समजून घ्या, नंतर समजा हे 20 जसे तसे वज असते, बघा गुणाकार आहे. आता इथं लक्षात घ्या, जेव्हा आपण 3 गुणिला 0 जर करत असाल तर उत्तर नेहमी 0 येतं. तुम्ही जर असं किती पण वेळेस केला, 8 गुणिला 0 गुणिला 8 गुणिला 8 गुणिला 8 गुणिला 8 गुणिला 8, आता बघा प्रत्येक ठिकाणी गुणिला 8 प्रत्येक ठिकाणी गुणिला 8, ठीक आहे. आणि मध्ये फक्त एक इतकोसा शून्य आला, हा छोटासा शून्य शून्य मध्ये आला, हा या शून्यामुळे हे जेवढे उत्तर आहे याचं उत्तर सुद्धा किती येतं, 0 येतं, ठीक आहे. म्हणजे किती वेळेस लिहिलं, असं 50 वेळेस पण लिहिलं तरी सुद्धा जर मध्ये शून्य आला तर याचं उत्तर काय येतं, 0 येतं, ठीक आहे. बघा, मग आता इथं आपल्याला काय सांगितलं, 0, याचं उत्तर काय येईल, 0 अधिक 0 गुणिला 5 अधिक 5 गुणिला 4. मग हे 20 जसे तसे हा शून्य आपण पकडत नसतो, ठीक आहे. मग डायरेक्ट काय घेणार, हे घेणार, हे काही अधिक 0 गुणिला 5 परत 0 होईल, अधिक 5 गुणिला 4, 20 अधिक 0 किती होईल, 20, अधिक 5 किती होईल, 20, 20 आणि 20 किती होईल, 40, ठीक आहे. 20 आणि 20 झाले 40 झाले. बघा, आता इथे जागेवर कसं, 3 गुणिले 0 0 उत्तर येणार आहे, 0 गुणिले 5 0 उत्तर येणार. बघा, इथं पण आलं 0 उत्तर. आता आपल्याला 5 गुणिले 4 आधी वजा राहिलं का अधिक आलं हे महत्वाचं आहे, ठीक आहे. बघा, तर जेव्हा उत्तर 0, उत्तराला जे 0 उत्तर असतं, ठीक आहे, त्याला कोणतं चिन्ह दाखवून आपण अधिक चिन्ह देत असतो, ठीक आहे. मग हे वजा चिन्ह कट होतं, कारण अधिक चिन्ह, म्हणजे काय, 5 चोक 20 अधिक 5 चोक 20, 20 आणि 20 किती होतात,